चला एक दिवस गावासाठी, गाव स्वच्छ करूया अशा घोषणा देत अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात 20 सप्टेंबर रोजी करण्यात आला। गावातील मंदिर परिसर, शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजीराजे चौक, महर्षी वाल्मिक ऋषी चौक, ग्रामपंचायत परिसर याची स्वच्छता करून या अभियानाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली। गावातील नाला यातील प्लास्टिक तसेच गवत, छोटी झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली। राज्य पातळीवर गावाचे नाव व्हावे यासाठी गावातील नागरिकांनी डिसेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक शनिवारी श्रमदानातून स्वच्छतेसह विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे। या अभियानामध्ये आज गावातील नागरिकांनी, महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पंचायत समितीतील कर्मचारी, विस्तार अधिकारी यांनी सहभाग घेऊन गावात स्वच्छता मोहीम श्रमदानातून राबवण्यात आली। या अभियानासाठी गावातील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यापुढेही गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प गावातील ग्रामस्थांनी केला आहे। जनहित न्यूज लाईव्ह चॅनलसाठी अशोक कोळी, धानोरा, अंबाजोगाई। भेटी दिल्या त्यामध्ये आढळून आलेल्या ज्या बाबी आहे त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीची जी ग्रामसभा घेतली त्याच्यामध्ये बचत गटाच्या आणि काही महिला ह्या निवडक स्वरूपात सामील झालेल्या होत्या। त्यावेळी जे मी आवाहन केलं की माझा गाव, माझी स्वच्छता आणि ही माझी जबाबदारी, या आवाहनाला प्रतिसाद देत धानोरा ग्रामस्थांनी नंतरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित महिलांनी जास्त प्रमाणात सहभाग नोंदवला आणि पूर्वनियोजनानुसार दिनांक 19 म्हणजे आजच्या शनिवारी जी सकाळी 6:30ची जी वेळ होती तर त्या वेळेला बऱ्याच जणांची मी गावामध्ये आल्या बघितलं, बऱ्याच जणांची लगबग चालू होती की आपले शेतातले काही कामं, घरगुती काही कामं लवकर उरकायचे आणि आपल्याला गावाच्या मंदिराकडे जायचंय, ह्याच्यासाठी बऱ्यापैकी लोकांची लगबग होती। तर त्यामध्ये लहान शाळेची मुलं, लहान थोर वयस्कर मंडळी, सोबतच ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळी ही मोठ्या उत्स्फूर्त प्रमाणात आज इथं उपस्थित होती। नंतर जी प्रत्येकाने धानोरा ग्रामस्थांच्या प्रत्येक नागरिकांनी जी मारुती मंदिरासमोर जी स्वच्छतेची शपथ घेतली आणि त्यानुसार ज्या ऊर्जेने आपण सर्वजण कामाला लागला त्याबद्दल मी तालुका प्रशासनाच्या वतीने आपला शतशः आभारी आहे। आणि निश्चित ही गोष्ट आवर्जून सांगू शकतो की एवढ्या ऊर्जेने जे तुम्ही काम करताय तर ते निश्चित तालुका पातळीवर नाही तर जिल्हा पातळीवरचा पुरस्कार घेतल्याशिवाय राहणार नाही। आणखीन एक महत्वाचा आवर्जून विषय सांगतो की जिल्हा पातळीवरून निश्चित विभागीय पातळीवर सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तालुका प्रशासन या नात्याने पूर्णपणे सहभागी आहे। माझी एक आवर्जून सगळ्यांना आणखीन एक विनंती असेल की जे काही त्यांच्या घरगुती कारणास्तव किंवा कार्यक्रमास्तव किंवा अन्य काही अडचणींमुळे आज श्रमदानास उपस्थित राहू शकले नाही, परंतु मंदिर परिसर हा एकदम त्यांनी स्वच्छ केला, तसंच मंदिर परिसर ते बस स्टँड पर्यंतचा परिसर हा स्वच्छ केलेला आहे आणि त्यामुळे तेथील सर्व जे मागच्या 2 दिवसाखालचे जे विषय होते तर ते बऱ्यापैकी संपलेले, सगळे स्वच्छ झालेले। त्यामुळं निश्चित आज जे काही महिला, नागरिक किंवा बचत गटातील महिला ज्या आजच्या श्रमदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकल्या नाही, काही तरुण मंडळी, वयस्कर मंडळी ही काही त्यांच्या घरगुती अडचणींमुळे सहभागी होऊ शकले नाही, तर अशा सर्व जणांनी
आगामी शनिवारी पुन्हा एकदा 6:30 वाजता उपस्थित राहून या धानोरा ग्रामपंचायतीला कसं बक्षीस मिळेल यासाठी श्रमदानामध्ये सहकार्य करायचं. धन्यवाद.